हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे होळी, तर सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा। तर माझी सुद्धा सकाळपासून नुसतं गडबडच चालू आहे, जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल। काल रात्रीच माझा भाऊ आलेला आहे, तर बरं झालं तो आला। स्वानंदीला तेवढाच वेळ देऊ शकतो आणि मी इकडे कॉन्सन्ट्रेट करू शकते। तर काही नाही जास्त, आता कणिक भिजवून घेतली आणि गोळे करून घेतले, म्हणजे फास्ट गोळ्या होतात। इकडे भज्यांचं भिजवून घेतलेलं आहे, इकडे कढी केलेली आहे, भाजी ठेवली आणि कुकर लावून घेतलेला आहे। कुकर लावत नव्हती, पण मी विचार केला की मग परत नाही लावला तर गिल्ट, की स्वानंदीसाठी लावला असता तर बरं झालं। तसं ती आजकाल सगळंच खाते, पण तरी सुद्धा माझं असते की नाही तिच्यासाठी लावायचा, तर लावला तर असं आपणही खाऊ शकतो आणि ती वरण भात। तर असा काहीचा स्वयंपाक झालेला आहे, तर चालूच आहे, झालेला कुठे चालूच आहे आता तरी। आणि बस आता तिचे बाबा पण थोडेसे बाहेर गेलेले आहे स्वानंदीसाठी सामान वगैरे आणायला, तर तेही येतील आज। आता तोपर्यंत पटकन स्वयंपाक आटपून घेते। बाबा बॉल कशी बघत कशी आहे, तुझा अंधार पडत असेल व्हिडिओवरती। भनला बाबांनी हो दाखव बाबा, आणा इकडे सगळं बाबा, अहो इकडे सगळं आणा स्वानंदीला दाखवायला। टिकू लावू दे मला एक टिकू, हो आणतात आणा बाबा, आणा टिकू लावू दे आईला, टिकू लावू दे, आणा इकडे दाखवायला स्वानंदीसाठी जे आणलं ना तुम्ही ते इकडे आणा दाखवायला। हे बघ काय काय आणलं बाबांनी, हे बघ रंग आई बनते कसं भाई बनला। आणखी पिचकारी आधी काय आणलं, फळ आणले, व्हेरी गुड। पिचकारी आवडली होईल ना, रंग भरपूर आणले तुम्ही, तर मला जास्त नाही आणत। हा भाव आवडला सगळ्यात जास्त तुला, असं का बरं आणलं तुम्ही मास्क? स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त थांब मी तुला लावून देते, थांब मला टिकू लावून दे तुला, टिकू 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 काय असते, हा हे लावून देतो तिला। व्हेरी गुड, व्हेरी गुड। अरे स्वानंदीने जुने कपडे घातले, संध्याकाळी न्यू कपडे घालू आपण। व्हेरी गुड। हे काय आहे रे तू, दाखवा आरशामध्ये, आरशाकडे फोकस तिकडे काय रे मग फोड आणि पूर्ण खाऊ म्हटलं टाकल्याबरोबर पूर्ण गाठी पण। तर माझा भाऊ सांगत होता की जबलपूरमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते, तर कशी केली जाते राम? तिथं आहे की नाही, होळी साजरी करताना आहे की नाही, पहिले अशी मातीच्या मूर्तीची होलिका तयार केली जाते। होलिका मातीच्या मूर्तीची, अच्छा, हात असे असतात असे। थांब सानू, मामाला बोलू दे पिल्लू। हा तिचे हात असे असतात, तिच्या हाती बाळ दिला जाते असं। अच्छा, हो ना, परलाद दिला जाते, त्याच्यावर इंधन ठेवलं जाते, हा विंधन, हो हा, मग तिथे इंधन ठेवलं जाते असं आणि मग त्याला जाळलं जाते। अरे बापरे, म्हणजे ओरिजिनल होळी काढतात तिची। अरे बापरे, हो का, अशी होळी का असते आहे ना जबलपूर मधली? अरे बापरे, मूर्ती अशी काही ते होलिकाची छोटी मोठी नसते, मोठी अशी 5-5-6। अरे बापरे, हो का,
मागच्या वर्षी होतो मी तिथं. हो ना, खूपच छान. चला करा डान्स. तुमचं काय चालू आहे तुझं? तिथे जाऊन डान्स करताय तू? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. ते न्यू कॅलेंडर लावलं ना आता, तर त्याला हात पुरवायचा तिला. बघशील उडी मारशील नाही तर तिथून. कशासाठी चढली तू? कशासाठी चढली? आहा आहा. मी स्वानंदीसाठी आता मामा अर्थचं बॉडी वॉश आणलेलं आहे आणि हे आहे हिमालयाचं बॉडी वॉश जे की संपलेलं आहे. तर आता हे ओपन करते आणि याच्यामध्ये हे ट्रान्सफर करते. कारण याला माहिती आहे का, याला बघा हे असं असं करून असं हातावरती येण्यासाठी आहे, पण याला असं काही आहे नाही कारण की हे असं उघडण्याचं आहे. तर त्याच्यामध्ये इझी जाईल मला घ्यायला. तर हे आता ओपन करते आणि याच्यामध्ये ट्रान्सफर करते याच्यामधलं. याच्यामध्ये जे काही थोडंफार उरलं असेल त्याने उद्या तिची अंघोळ धुवून देईल. आणि ही 400 ml ची बॉटल होती जी की आता 200 ml म्हणजे अर्धी भरलेली आहे. तर जाते तिला आता 2 महिने वगैरे जाते. हे बघा माझ्या अहोंनी काढलेला आहे कूलर. आज आहे होळी पण यांचं चालू आहे कूलर लावायचं कारण प्रचंड गरमी होऊन राहिली भयानक. आणि स्वानंदी महत्वाची गोष्ट खूपच चिडचिड करत आहे म्हणून तिच्यासाठी स्पेशली लावणं चालू आहे. काय हां, अहोकडे क्रेडिटचं कार्ड आहे. असं चालू आहे आमच्या गमती जमती. आणि यांचं चालू. तिला ठेव राम तू खाली, तिला ठेव. एवढा बॉडीगार्ड नको बनू. खूपच छान बनवला होता पण रामनी आणि तुम्ही कूलर. असं वाटत आहे नवीनच आणलाय की काय. खूपच छान. चला आता पटकन लावून द्या आम्हाला. मिशन सक्सेसफुल. कूलर लावला गेलेला आहे. हो का? हा 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 हा, काय मस्त वाटत आहे. चला पटकन लावून द्या. ते नाही माहित आपल्याला. चला लावून द्या पटकन. चेहरा तर बघा स्वानंदीचा चेहरा तर बघा कशी करत आहे. लांब ठेव ना, थोडस लांब ठेव ना. बघ कशी फेस करते. तर ही आहे होलिका दहन. म्हणजे इथे होळी जाळली गेलेली आहे. आम्ही जसं की तुम्हाला सांगितलं की आम्ही होळी जाळल्यानंतरच गेलो कारण की आधी जाणंच झालं नाही. खूपच गडबड झाली होती. तर काही नाही, फक्त होळीला एकच म्हटलं की सगळ्यांचे दुःख निवारण कर, सगळ्यांचे कष्ट जाळून टाक तुझ्या याच्यामध्ये आणि सगळ्यांचे वाईट विचारसुद्धा जाळून टाक. सगळ्यांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. बस एवढंच म्हटलं. आणि घरी आलो दर्शन वगैरे घेऊन. नंतर बघा काकांनी, म्हणजे आम्ही जिथे रेंटने राहतो तिथे खालच्या काकांनी स्वानंदीसाठी खूपच छान मास्क आणलेला आहे जे की मला असंच पाहिजे होतं. मला खूप जास्त आवडलं आणि स्वानंदीला सुद्धा खूप आवडलं. सो थँक्यू सो मच काका, थँक्यू. खूप नंतर अशाच काही थोड्याशा मस्त्या झाल्या आणि नंतर जेवण वगैरे करून घेतलं. सकाळचं होतं थोडंफार आणि थोडीशी खिचडी लावली होती. पोटभर जेवण करून घेतलं आणि नंतरचा दिवस माझ्यासाठी किती धकाधकीचा गेला हे फक्त मला माहीत आहे.
आणि कसा गेला ते मलाच माहीत आहे, कारण मी ते सगळं काही शूट नाही केलं आणि तुम्हाला दाखवलंसुद्धा नाही, कारण की स्वानंदी होती वेगळी आणि प्रत्येकच गोष्ट स्वयंपाक वगैरे ते सणाचा दिवस म्हटलं की माझा असाच जातो. स्वानंदी झाली तेव्हापासून तरी असाच जातो, कारण की भयानकच टेन्शन राहते मला. तसंही एखादा सण वगैरे आला ना, मला आधीच म्हणजे आधीच टेन्शन यायला लागते की कसं होईल काय होईल, कारण माझं इतकं मी प्रयत्न करते वेळेपर्यंत करायचा, पण होतच नाही. आजही होळी पेटल्यानंतरच माझी पूजा झाली, नाही तर होळी पेटल्यानंतर पूजा करायला काही नाही, पण ते आगीचा तो चटका खूप लागतो ना, म्हणून बाकी काही नाही. नाही तर होळी पेटायच्या आधी जर पूजा झाली तर खूपच छान वाटतं. तर असो. आणि कूलर पण लावणं खूप जास्त आवश्यक होता, खूप जास्त, कारण आम्ही 2nd फ्लोअरवरती राहतो आणि वरती काहीच नाही आहे, म्हणजे वरती काही घर वगैरे नाही आहे, डायरेक्ट स्लॅब आहे. आणि इतकं भयानक गरम होतं, इतकं भयानक. आणि स्वानंदी तर लटपट घामानी होत होती. आणि तसंही इकडे जर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यात वगैरे राहत असाल किंवा तुमचं कोणी नातेवाईक वगैरे असेल तर तुम्हाला माहीत असेल, चंद्रपूरला कोयल्याच्या खाणा आहेत आणि हा जो आहे भाग खूप भयानक तपतो, म्हणून इकडे खूप जास्त ऊन असते आणि खूपच भयानक. आणि आमचं जे घर आहे ते पूर्व दिशेला आहे, म्हणजे सूर्य निघाल्याबरोबर सगळ्यात आधी घरातच येते ऊन. तर असं काहीसं आहे इथे आणि म्हणूनच भयानक उन्हाळा भारी जातो या घरामध्ये आणि इथे हिंगणघाटला. तर त्यामुळेच कूलर पण खूप जास्त आवश्यक होता. तरी मी वेट केला होळीपर्यंत, खूप वेट केला, नाहीतर माझं आतापर्यंतच मला राहवलं नव्हतं गेलं कूलरमुळे. तर आता होळी झाली, तसंही माझं आधीपासून होतं की होळीनंतरच कूलर लावायचा आणि फायनली आता लावला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की थंड आणि आंबट आणि कूलर ह्या 3 गोष्टी होळीनंतरच करायच्या. असं जेव्हा माझा कान दुखत होता तर मी डॉक्टरांकडे गेली होती ना, तेव्हा मला कानाच्या डॉक्टरांनी कान नाक कशा असतं त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं आधीच की होळीनंतरच प्रत्येक गोष्ट, किंवा आंघोळ वगैरे थंड्या पाण्याने करणं वगैरे हे सगळं जे असते हे होळीनंतर जर तुम्ही केलं तर तुमच्या शरीराला त्रास होत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. तर चला, हाच होता आपला आजचा होळीचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो चलो बाय, गुड नाईट. आता फक्त मी झोपते पटकन, इतकी थकलेली आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. सो चलो बाय.